नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला शिलाँग ट्रिपच्या तिसऱ्या दिवसाचा प्रवास पाहणार आहोत। या दिवशी आम्ही चेरापुंजी मधील काही अप्रतिम ठिकाणांना भेट दिली। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आमचा आजचा प्रवास होता चेरापुंजी येथे। सर्वप्रथम आम्ही मॉकडॉक डिम्पेप व्हॅली व्ह्यू पॉइंट येथे भेट दिली। इथून दिसणारं हिरवगार दरीचं विहंगम दृश्य खूपच सुंदर आणि मनमोहक होतं। जर तुम्ही चेरापुंजीला जात असाल तर हे ठिकाण नक्कीच पाहण्यासारखं आहे। त्यानंतर आम्ही सेवन सिस्टर वॉटरफॉल पाहण्यासाठी गेलो। मौसमाई गावाजवळील सेवन सिस्टर वॉटरफॉल हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो। सुमारे 1033 फूट उंच कड्यावरून 7 वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये पाणी खाली कोसळते, म्हणूनच याला सेवन सिस्टर फॉल्स असे नाव मिळाले आहे। हा धबधबा पावसाळ्यात सर्वाधिक सुंदर दिसतो आणि त्या काळात पर्यटकांची विशेष गर्दी असते। आम्ही मात्र हिवाळ्यात गेलो होतो, त्यामुळे तेव्हा धबधब्यात पाणी नव्हतं, पण या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की पावसाळ्यात हा धबधबा किती सुंदर दिसतो आणि 7ही प्रवाह स्पष्टपणे वाहताना दिसतात। यानंतर आम्ही मौसमाई गुहा पाहायला गेलो। मौसमाई गुहा ही मेघालयातील सर्वात प्रसिद्ध गुहा आहे। सुमारे 250 मीटर लांबीची ही गुहा 2 भागात विभागलेली आहे। हजारो वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या खडकाच्या अप्रतिम रचना पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतात। गुहेच्या आत चालताना एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव मिळतो। त्यानंतर आम्ही नोह कालिकाई धबधबा पाहायला गेलो। हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो। सुमारे 1100 फूट उंचीवरून कोसळणारं पाणी खाली पाचूसारख्या हिरव्या तलावात पडतं। या धबधब्याशी एक अतिशय दुःखद लोककथा जोडलेली आहे। असं सांगितलं जातं की कालिकाई नावाच्या एका महिलेने दुसरे लग्न केले होते। तिच्या सावत्र पतीने मत्सरातून तिच्या मुलीची हत्या करून तिचे मांस शिजवून आईलाच खायला दिले। सत्य समजल्यानंतर दुःखाने व्याकुळ झालेल्या हा कालिकाई यांनी या कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली। म्हणूनच या धबधब्याला नोह कालिकाई म्हणजेच कालिकाईची उडी असे नाव पडले। यानंतर आम्ही अरवाह गुहा पाहायला गेलो। अरवाह गुहा ही चेरापुंजीतील तुलनेने नवीन पर्यटन स्थळ आहे। मुख्य रस्त्यापासून गुहेपर्यंत जाणारा सुंदर लाकडी वॉकवे आणि आजूबाजूचा निसर्ग मनाला भुरळ घालतो। गुहेच्या आत प्रकाशाची उत्तम व्यवस्था आहे। या खडकाच्या गुहेतील खडकांवर लाखो वर्षांपूर्वीचे जीवाश्मही पाहायला मिळतात। त्यामुळे ही गुहा निसर्गप्रेमी आणि भूगर्भशास्त्र रस असणाऱ्यांसाठी खास आकर्षण आहे।
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आणखी ट्रॅव्हल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.